श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 कथासार या अध्यायांचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थांविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांनी पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे. त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा स्वामी सुतांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामी सुतांचे चरित्र कथन करीत आहेत. कोकणातील राजापूर प्रांतांमध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठा गृहस्थ नोकरी निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. येथे त्यांचे मित्र पंडित यांना वास्तव्यात तोटा सहन करावा लागला. त्यांनी स्वामीचरणी घाराने घातले की आपण 8 दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास येईन. पुढे 7 दिवस काही घडले नाही. मात्र 8व्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडितांची भेट घेत झाले. व्यवहारात खोट आलेल्या हरिभाऊंनी पंडितांना आपल्यासोबत व्यवहारात येण्याची गळ घातली. पंडित कसे बसे तयार झाले. मात्र श्री स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा घडला. त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व श्री स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले. श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करून आणण्यास सांगितल्या. यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागला. ते वारंवार अक्कलकोटास जाऊ लागले. पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंच्या आपला सूत म्हणून स्वीकारले आणि संसार लुटवण्यास सांगितले. श्री स्वामींच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटवला आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामी मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकून देत झाले. अध्याय 16 फलश्रुती सद्गुरूवरील भक्तिप्रेमांमध्ये रुची निर्माण होऊन मनस्वास्थ्य लाभेल. अध्याय 17 कथासार मागील अध्यायामध्ये स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली याविषयीचा कथाभाग आला. त्यानंतर घडलेला वृत्तांत या अध्यायामध्ये सविस्तर कथन केला आहे. श्री स्वामीचरित्र सारामृतमधील सर्वात जास्त ओवी संख्येचा अध्याय म्हणून या अध्यायाचा उल्लेख करावा लागेल. याचे कारण श्री स्वामींनी ज्यांना आपला सूत अर्थात पुत्र मानले त्यांच्याविषयीचा समग्र वृत्तांत या अध्यायात ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. स्वामी सुतांनी संसाराचा त्याग केला, षटरूपोंना जिंकले आणि ते स्वास्थ्य सुखामध्ये दंग होऊन अष्टोप्रहर श्री स्वामी नाम घेऊ लागले. श्री स्वामी संप्रदायाची गादी स्थापन करून सर्वत्र श्री स्वामी नामाचा प्रचार व प्रसार करणे हे त्यांच्या जीवितकार्याचे एकमेव ध्येय बनले. त्यांचे हे वागणे त्यांची पत्नी व मातेला फारसे रुचले नाही. मात्र वेळ टळून गेली होती. त्यांच्या आईने स्वामी सुतांची स्थिती त्यावेळचे प्रख्यात संत श्री देव मामलेदार यांच्या कानी घातली. मात्र त्यांनीही ह्याविषयी काही उपाय सांगण्यास असमर्थता दर्शविली. स्वामी सुतांनी अल्प काळात श्री स्वामी संप्रदायासाठी जे भरीव कार्य केले त्यांचा विस्तृत परिचय या अध्यायामधून ग्रंथकाराने घडविलेला आहे. स्वामी सुतांनी श्री स्वामींची जयंती उत्सव सुरू केला. श्री स्वामींची कुंडली बनवून घेतली. श्री स्वामींचा संप्रदाय वाढवला. मात्र हे सर्व कार्य अनेक कुटील मंडळींच्या डोळ्यात खुपू लागले. त्यांनी स्वामी सुतांचा अपमान करण्यापर्यंत मजल गाठली. दरम्यान स्वामी सुतांनी त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणले तेव्हा त्यांच्या गादीवर कुणाला बसवावे हा प्रश्न जोर धरू लागला. इथपर्यंतचे वर्णन या अध्यायात करण्यात आले आहे. अध्याय 17 फलश्रुती संसारामध्ये सैधैर्य लाभेल, प्रापंचिक कटकटीपासून मुक्तता होईल. अध्याय 18 कथासार मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुतांचा वारसाधिकारी कोण असावा याविषयीचा वृत्तांत आला आहे. त्याचे निराकरण ग्रंथकारांनी या अध्यायामध्ये केले आहे. स्वामी सुतांनी देह विसर्जित केल्यावर श्री स्वामी महाराज सतत मोर पाखरा म्हणून हाका मारू लागले. आमची पाऱ्याची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. श्री स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ कुणालाही न लागल्यामुळे नीटसा अर्थपोत होईना. त्याचवेळी स्वामी सुतांचा धाकटा बंधू दाता आपल्या मातोश्रीस म्हणजे काकूबाईस भेटण्याकरिता अक्कलकोट येथे आला. त्यांची तब्येत बरी नसल्याकारणाने काकूबाई त्याला घेऊन श्री स्वामींच्या दर्शनार्थ घेऊन गेल्या. श्री स्वामींनी दादाबुवांकडे प्रेमळपणे पाहिले. दरम्यान केज येथे नानासाहेब देशपांडे यांच्याकडे श्री स्वामी मठाच्या स्थापनेकरिता पादुका नेण्याचे ठरले तेव्हा मंडळीसोबत दादाला देखील पाठवण्यात आले. काकूबाईंनी दादाला केज येथे पाठवण्यास नकार दिला असला तरीही श्री स्वामी आज्ञेमुळे नाईलाजाने काकूबाईंना संमती द्यावी लागली. तेथून परतल्यावर दादाला मुंबईस पाठवून गादीवर बसवण्याची आज्ञा श्री स्वामींनी केली. ब्रह्मचारी बुवा दादा समवेत मुंबईस परतले. मात्र गोसावी होण्यास दादा तयार होईना म्हणून ब्रह्मचारी बुवाने दादाची रवानगी पुन्हा अक्कलकोटास गेली. तेव्हा श्री स्वामींनी स्वतः पुढाकार घेऊन दादाच्या मस्तकावर आपल्या चरणपादुका ठेवून त्यास अनुग्रह दिला. काकूबाईच्या विरोधाला न जुमानता श्री स्वामींनी दादाला स्वामी सुताच्या गादीवर बसविले.
श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त होताच दाताची चित्तवृत्ती पालटली आणि पुढे तो वैराग्यशील होऊन कायमस्वरूपी श्री स्वामी गादीची सेवा करू लागला. अध्याय 18. फलश्रुती. संततीकडून रीतिरिवाज आणि परंपरेचा उचित मान राखला जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.